आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी अभयारण्य आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी मोठ्या प्रकारे जंगलाचा भाग आहे. ते जंगलांचे भाग या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काळे कुट्ट होत आहेत. डोंगरच्या डोंगर जाळले जात आहेत. तिथले प्राणी, तिथले उगवणारे तिथल्या वनस्पती, तिथलं गवत, तिथले किडे, या सगळ्या गोष्टी त्या वणव्यामध्ये खाक होत आहेत. साला मला समजत नाहीये आपली लोक किती निष्काळजी आहेत. अरे ज्या गोष्टीची आपल्याला किंमत नाहीये निसर्गाची, येणाऱ्या काळामध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर पाठीवर लावून फिरण्याची वेळ येईल. इतके घाणेरडी वेळ येणार आहे पुढे. आणि हे वन अधिकारी काय करतात? ही साली खाती बनवलेतच कशाला मला समजत नाही. यांचं काम काय? म्हणजे अशा काही तरतुदी आम्हाला करता येतील का की हे वनवे वगैरे लावू शकत नाही आम्ही? या सगळ्या गोष्टींकडे आमचं लक्ष आहे? हे राज्य सरकारचं लक्ष आहे? कोण लक्ष देतं? या बारीक सारीक गोष्टी आहेत, पण आपल्या जीवनावर खोलवर परिणाम करणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, एक जंगल उभं करणं याच्या पुढे शक्य नाहीये. आणि हे कोणी या धावपळीच्या जगात करू शकत नाही. कोणाला कशाचं काही घेणं देणं नाही. हे पर्यावरण संस्था फक्त लुडबुड करतात, पण यांना देखील कुठली ताकद